नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्समधील हेगे येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना जगावर येऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबद्दल अत्यंत गंभीर असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की कोविड-19 नंतर सुरू झालेली युद्ध आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे संपूर्ण जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. जरी अस्थिरता लवकर बदलली नाही तर अनेक दशकांची प्रगती मागे जाऊ शकते आणि जगातील मोठा वर्ग पुन्हा गरिबीत ढकलला जाऊ शकतो. मोदी म्हणाले, आजचे दशक हे जगासाठी संकटाचे दशक आहे. युद्धांमुळे जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारीमुळे अनेक देशांमध्ये सामान्य नागरिकांचे जीवन कठीण बनले आहे. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन या संकटावर उपाय शोधणं गरजेचं आहे, असा उल्लेख देखील मोदी म्हणाले. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. भारताने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा 11 पट अधिक ऑप्टिकल फायबर टाकले आहे. एकेकाळी मोबाईल फोन आयात करणारा भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. ते म्हणाले की आजचा भारत हा मेषवाने मोठे केंद्र बनत आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, UPI आणि ऑनलाईन सेवांमुळे भारताची जगभरात चर्चा होत आहे. भारतीय तरुण आज स्टार्टअप, AI, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी भारतात 500 पेक्षा कमी स्टार्टअप होते, पण आज ही संख्या 2 लाखाहून अधिक झाली आहे. 2014 मध्ये देशामध्ये फक्त 4 युनिकॉर्न कंपन्या होत्या. मात्र आता स्टार्टअप क्षेत्रामधील मोठ्या देशांमध्ये गणला जात आहे. केवळ 2025 मध्ये जवळपास 44,000 नवीन स्टार्टअपची नोंदणी होण्याचा अंदाज आहे. संशोधन आणि नवोन्मेषणाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की गेल्या वर्षी भारतात 10 लाखाहून अधिक पेटंट अर्ज दाखल देखील झाले आहेत. त्याचसोबत सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत मोठी प्रगती करत असून देशात 12 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू झाले आहेत. यापैकी 2 प्रकल्पांमध्ये उत्पादनही सुरू झाले आहे. भविष्यात चिपची रचना आणि निर्मिती दोन्ही क्षेत्रात भारतातच होणार असल्याचे त्यांनी या देखील सांगितले आहे.